हॅलो, माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सिंपल मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे। तसं तर जी माझ्या अंजली ब्युटिशियनची आयडी होती ना, त्याच्यावर मी प्रत्येक टाईपचे मेकअप दाखवलेले आहेत। कुठल्या स्किनला कुठला ब्लीच फेशियल सूट होईल का नाही ते प्रत्येक व्हिडिओज मी टाकलेले आहेत। पण आता हे माझं नवीन चॅनल आहे ग्लो विथ शाईन, तर आता नवीन चॅनल नवीन सुरुवात म्हटल्यावर व्हिडिओ पण मला नव्याने परत सुरू करावा लागतील, म्हणून आम्ही एकदम सिंपल मेकअप कसा करायचा ते दाखवलेलं आहे तुम्हाला। म्हणजे आता लग्न सराई चालू आहे आणि नवरीचा ते वेगळे मेकअप राहतात, जे हेवी मेकअप राहतील मी तुम्हाला ते मेकअप पण दाखवणार आहे आपल्या चॅनलवर। पण आता जर सायडर म्हणून आपण जर सिंपल मेकअप करायचा आहे, तसं तर शक्यतो काही मुलींकडे वस्तू राहतात पण काही मुलींकडे नसतात पण, जेव्हा किंवा मग ज्या बिगनर मुली आहेत ना त्यांच्यासाठी पण, का आत्ता जस्ट मेकअप शिकता आहे का, जो कुठं फंक्शनला कार्यक्रमाला साखरपुड्याला किंवा सायडर म्हणून लग्नाला जायचं आहे मैत्रिणीच्या वगैरे कोणाच्या, तर आपण साधा सिंपल मेकअप कसा करू शकतो घरी ते मी तुम्हाला दाखवणार आहे। विदाऊट CTM प्रिपरेशन केल्याशिवाय पण मेकअप खूप सुंदर होतो, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। टोनरचं पण काम करतं आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसाठी पण ॲलोवेरा जेल चांगलंच आहे, कारण आपण ॲलोवेरा जेल ड्राय स्किनसाठी किंवा चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी वापरतो। सो हे ॲलोवेरा जेल सगळ्या ड्राय स्किन असो मॉइश्चरायझरचं काम असो सगळं काम करतं, म्हणून जर प्रायमर वगैरे लावायचं नसेल तर ॲलोवेरा जेल लावायचं। घरगुती मेकअप करतोय त्याच्यामुळे आपल्याला करेक्शन वगैरे काहीच वापरायचं नाही। आणि इथं बघा माझ्याकडे खूप सारे फाउंडेशन आहे, पण मी एकदम सिंपल तुम्हाला दाखवणार आहे। आता हे अगोदर स्विस ब्युटीचं दाखवते। ब्लेंडरनी फाउंडेशन लावायचं नाहीये, थोडं का होईना ओलं करून घ्यायचं। याचं पेन स्टिक आहे, म्हणजे मी ब्राईडसाठी त्याच्यासाठी नाही वापरत, पण जर सायडर मेकअप आहे मला काही का लाईक सिंपल साखरपुड्यात जायचं आहे का डे मेकअप आहे किंवा काही साधा कार्यक्रम आहे तेव्हा मी हे साधे प्रोडक्ट वापरते। पण मग असं काही नाही का ब्रँडेड वस्तूंनीच चांगला मेकअप होतो किंवा ब्रँडेडच केलं पाहिजे असं काही नाही। मी सिंपल मेकअपसाठी पण हे सिंपल प्रोडक्ट वापरते आणि खूप छान मेकअप होतो, खूप वेळ पण राहतो। ते बघ शेड जो आहे तो 03 आहे, म्हणजे तो मीडियम ऑल स्किन टाईपसाठी जातो। जर तुम्हाला ऑलियाचे मेकअप स्टिक घ्यायचे असेल तर तुम्ही 03 शेड नंबर घ्या, हा प्रत्येक स्किनला सूट होतो। लाईक तुम्ही कधी कधी फाउंडेशन वगैरे नाही पण लावलं ना, डायरेक्ट हे कन्सिलर लावून त्याच्यावर पण तुम्ही तुमची कॉम्पॅक्ट पावडर बनाना पावडर तुम्ही सेटिंग पावडर लावू शकतो, तुम्हाला दुसरं काहीच लावायची गरज नाही। एकदम थोडंसं घेतलं आहे, कारण आपल्याला जास्त व्हाईट चेहरा नाही करायचा आहे त्याच्यामुळं। आणि खूप जणांचं ना असं म्हणणं पण राहतं का ऑलिया पेनस्टिक वगैरे किंवा त्याचे फाउंडेशन खूप घट्ट प्रोडक्ट आहे तर लवकर नाही का स्मच वगैरे होत नाही, तर असं काही नाही। मी खूप दिवसापासून ती मेकअप स्टिक वापरते आहे, खूप छान आहे, तिचा रिझल्ट पण खरंच खूप भारी आहे। शुगर पॉपचा आहे हा, पॉपचा कॉम्पॅक्ट पावडर ते मी लावते। हे बघा हा खूप वापरलेला पण आहे, तुम्हाला दिसत पण असं बघा, त्याच्यामुळे तो संपत पण आलेला आहे। आता हा कॉम्पॅक्ट पावडर
आणि हो, जसं जसं मी आता मेकअपचे व्हिडिओ चालू केलेले आहेत मी त्याच्यात तुम्हाला सांगल. कोणाकोणाला ना कॉम्पॅक्ट पावडर अशी घसायची सवय राहते, लोक असं 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 लावायची सवय राहते. तर हे तसं लावायचं नाही आहे स्किनवर. त्याची एक टेक्निक राहते, एक पद्धत राहते. आता तर इथून पुढं मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगलच का कसं काही लावायचं आहे. हे बघा, मी इतकं झटकते पुसते तरी पण माझं फाउंडेशन निघत नाही. हे बघा, हे थोडंसं आपल्याला असं करायचं आहे. त्याच्यानंतर हे डॅब डॅब करायचं आहे, जास्तची पावडर काढायची. आणि बघा, आपण कॉम्पॅक्ट पावडर का बरं लावतो आहे, कारण आपल्याला मेकअप आपला सेट करायचा आहे. ते फाउंडेशन वगैरे जास्त काळा नको पडायला किंवा निघून नको जायला, म्हणून आपण कॉम्पॅक्ट पावडरने ते सेट करतो आहे. तर ते हे सेट करायचं असं एकदम पूर्ण चेहऱ्यावर रगडायचं नाही आहे. के ब्युटीचा मस्कारा आहे. हे बघा, माझं बेस मेकअप लायनर वगैरे सगळं लावून झालेलं आहे. माझा फायनल लुक. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. हे बघा.